गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे एवढे शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस होतील तोवर भाजून घ्यायचे। हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते, मस्त भाजून तयार आहे। त्यानंतर सुकं खोबरं मी किसलेलं घेतलंय 2 चमचे, याला पण मस्त खरपूस होईल तोवर भाजायचंय। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे मस्त खरपूस असं भाजून तयार होतात मग ह्या सगळ्या वस्तू, आणि चवीला पण छान लागतात। मग आता खोबरं पण छान असं भाजून तयार झालंय, मी याला प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर मी इथं घेतले 2 चमचे एवढं तीळ, हे पांढरे तीळ मी घेतले, ते पण आपल्याला 2 मिनिटांसाठी मस्त असं भाजून घ्यायचंय। हे छान असं भाजून झाल्यानंतर मी याला पण प्लेटमध्ये काढून घेते। मस्त खरपूस असं याला पण मी भाजून घेतलेलं आहे। हे बघा, आता मी याला त्याच प्लेटमध्ये काढून घेते। मी हे सगळं काढून घेतलंय, गॅस बंद केलाय। आता हे जे आहे सगळं शेंगदाणे खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचंय आणि आपल्याला मस्त दळून घ्यायचंय। फक्त शेंगदाणे, तीळ आणि खोबरं आपल्याला आधी दळायचंय। मी छान असं पावडर सारखं याला दळून घेतलं, हे बघा। त्यानंतर इथं मी 4 चमचे गूळ टाकून घेतलाय। विलायची पावडर टाका थोडी चवीनुसार, तुम्हाला आवडत असेल तर। आता याला पण छान असं दळून घेतलंय, म्हणजे गूळ मस्त असा मिक्स झालाय यामध्ये। आता याला वेगळं आपल्याला काढून घ्यायचंय। आणि ही मी गव्हाच्या पिठाची कणिक घेतली, 2 चपातींची एवढी कणिक मी मळून घेतली आहे आणि 2 गोळे मी हे करून घेते। आता 2 मी ह्या पोळ्या करणार आहे। आता एक गोळा मी आधी घेतला, त्याला थोडं आपल्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचंय आणि मस्त ज्या पद्धतीने आपण पुरण भरण्यासाठी, कचोरी भरण्यासाठी, कटोरी म्हणजे स्टफिंगसाठी बनवतो तशी आपल्याला ही पोळी बनवायची। हे बघा, अशा पद्धतीने गोल गोल मी हे बनवून घेतलंय वाटीसारखं। आता यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे हे जे आपण शेंगदाण्याचं कूटचं पावडर बनवलं होतं ते इथं आपल्याला टाकून घ्यायचंय। अशा पद्धतीने दाबायचं आणि मस्त असं पुरणाच्या पोळीसारखं आपल्याला याला पॅक करायचंय। मस्त मी याला पॅक केलंय। आता वरून थोडं परत गव्हाचं पीठ लावून घ्यायचंय, म्हणजे हे पाटाला चिपकणार नाही। हे बघा, अशा पद्धतीने मस्त हलक्या हाताने लाटा, जास्त दाबून लाटू नका, नाहीतर ही फाटेल। मग मस्त ट्रान्सपरंट दिसेल तोवर आपल्याला हिला लाटायची एकसारखी, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, अशी मस्त अशी मी लाटून घेतली। हे बघा, इथलं यामधलं जे सारण आहे ते दिसतंय तोवर मी याला लाटून घेतलंय, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, अशी मी लाटून पूर्ण तयार केली। आता मी इथं तवा ठेवलाय गरम करायला, गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मस्त हिला आता आपल्याला शेकून घ्यायची। हे बघा, थोडे बबल्स आलेत, मी हिला परत पालथं मारून घेतलंय आणि वरून आता आपल्याला इथं तेल किंवा तूप तुम्ही लावू शकतात। मी तूप लावलंय कारण गुळासोबत तुपाची चव छान जाते। हे मस्त वरून तूप लावलंय, दोघं साईडने आपल्याला याला पालथं मारून घ्यायचंय आणि दोघं साईडने तूप लावून घ्यायचंय। मस्त खरपूस होईल तोवर हिला मी भाजून घेतलंय। भाजताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। मस्त हिला भाजून तयार झाली आपली ही गुळ पोळी तयार झाली। हे बघा, मी सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या आहेत दोघं, तुम्हाला दाखवते। कलर किती सुंदर, मस्त अशी झटपट छोट्याशा भुकेसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना टिफिनला देण्यासाठी मस्त आपली गुळ पोळी तयार आहे। चवीला तर असं आहे। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा।